एमपीएससी प्रिलिम 2026 कधी आहे? 31 मेला. किती दिवस राहिले साधारणतः? 135. तुमच्यापैकी किती लोक यूपीएससी एमपीएससी दोन्ही टार्गेट करतात? म्हणजे 24 मे ची यूपीएससी आणि 31 मे ची एमपीएससी असे टार्गेट करताय असे किती लोक आहेत? बाकीचे फक्त एमपीएससी वरती फोकस करतात. सो अशा लोकांसाठी दोन्ही जे टार्गेट करतायत त्यांच्या कंटेक्स्ट मध्ये शेवटी आपण बोलूया. आधी एमपीएससी प्रिलिमची काय डिमांड आहे, काय करणं अपेक्षित आहे याच्यावरती. तुमच्यापैकी किती लोकांनी आधी दिला एमपीएससीचा पेपर प्रिलिमचा? ऑलमोस्ट सगळ्या. बघा, यावर्षी जी प्रिलिमची एक्झाम झालेली आहे त्याच्यानंतर जी लोक मेन्सची प्रिपरेशन करत आहेत, ज्यांना एक्सपेक्टेड आहे प्रिलिम मधून ह्याचा मेन्सचा कॉल येणं किंवा मेन्सला जाणं, त्याच्यामध्ये लार्जली 2 ते 3 प्रकारची लोक दिसतात. एक म्हणजे असे की जे आतापर्यंत एमपीएससीच्या प्री बऱ्याच वेळा पास झालेले, ते ऑब्जेक्टिव्हच्या पॅटर्न मध्ये असेल किंवा बाकीच्या कंबाईनच्या ग्रुप बीच्या एक्झाम मध्ये असतील, ते सतत एमपीएससीची प्रिलिम क्लिअर करत आलेले आहे. पण त्यांना डिस्क्रिप्टिव्हचा बेस नाहीये किंवा डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास केलेला नाहीये. दुसरा एक गट असा आहे की जो प्रिलिम तर क्लिअर करतोय पण मग तो फॉरेस्टकडे वळालाय. तिसरा गट आहे एकदम मायन्यूट, आपण म्हणू की खूप कमी मायक्रो लेवलचा आहे, जो प्रिलिम पण पास होतोय आणि त्याने डिस्क्रिप्टिव्हचा पण अभ्यास केलेला आहे. सो तुम्ही कितीही डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास केलेला असला तरी पहिलं चॅलेंज एमपीएससीच्या केसमध्ये प्रिलिमचं आहे. कारण तो एक क्लिअर सिग्नल मिळालाय 25च्या प्रिलिम मधून की त्यांनी प्रिलिमचं पॅटर्न तर काही चेंज केलेलं नाही. ते गेल्या वर्षीच्या लेक्चर्स मध्ये पण मी सांगत होतो की पॅटर्न चेंज होणं प्रिलिमच्या बाबतीमध्ये अवघड आहे. इव्हन मेन्सच्या बाबतीमध्ये युपीएससीला रिप्लिकेट करणं अवघड आहे, कारण की त्या प्रकारचं हे करणं प्रॅक्टिकली एमपीएससीला पण सध्या पॉसिबल नाही. की लगेच पूर्ण मशिनरी बदलावी लागते, सगळी जी मेथोडॉलॉजी सेट झालेली आहे ती बदलावी लागते. त्यामुळे एमपीएससी प्रिलिमच्या बाबतीमध्ये असं काही ड्रास्टिक चेंज होईल, युपीएससीच्या पॅटर्नवरती ते जाईल असं काही दिसत नाही. इव्हन सीसॅटच्या पेपरने त्यांच्या क्लिअर केले की ते सेट पॅटर्ननीच जाणार. ओके, सो ते सीसॅटच्या पेपर बद्दल काही बोलण्याचं मला वाटत नाही गरज आहे, बरोबर. तो असा पेपर आहे की ज्यात कोणी फेल होऊ नये याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली. म्हणजे मुलं जेव्हा सांगतात की मला जीएस मध्ये एवढे सीसॅट मध्ये, ते सीसॅटचे मार्क सांगायचे, लाज वाटली पाहिजे एमपीएससीच्या पेपरच्या बाबतीमध्ये. तो काही सीसॅटचा 34 स्कॉलरशिपचा पेपर होता, तो काही सीसॅटचा पेपर नव्हता. उगाच तो म्हटला म्हणून त्यांनी 2 ते 3 वेळा झोपून परत पेपर लिहून पण पास होण्यासारखा तो पेपर होता. ओके, म्हणून झोपायचं नाही लगेच पेपरमध्ये, जितके सॉल्व्ह करता येतील तेवढे करायचे. तो आपण ओव्हरऑल जीएसच्या बाबतीमध्ये फोकस करू शकतो. युपीएससी प्रिलिमच्या बाबतीमध्ये मात्र सीसॅट दुसऱ्या एक्स्ट्रीम लेवलला आहे. म्हणजे एमपीएससी एकदा एका एक्स्ट्रीम लेवलला, युपीएससी एकदमच एक्स्ट्रीम दुसऱ्या एक्स्ट्रीम लेवलला आहे. सो जर युपीएससी प्रिलिमचे टार्गेट करतायत त्यांच्यासाठी ऍडिशनल चॅलेंज हे काय असेल, सीसॅट करण्याचं असेल. पण एमपीएससी प्रिलिमच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण बोलूया की जीएसच्या बाबतीमध्ये काय डिमांड आहे. जे डिमांड डोक्यामध्ये ठेवली तर पुढे आपल्याला काम करता येईल. बघा, एक्झामला 135 दिवस आहेत. तुम्ही याच्या पुढे जे काही प्लॅन करणार आहे त्यात पहिली गोष्ट तुमच्या लेवलला झाली पाहिजे ती मी असं म्हणेन की पायरी ओळखणं. तुम्ही कुठे आहात आत्ता, तुमची सिच्युएशन काय आहे, तुमच्या अभ्यासाची पातळी काय आहे हे थोडं समजून घेतलं पाहिजे. माझा काय अभ्यास झालेला आहे, मी आतापर्यंत काय केलेलं आहे, मग ते प्रीचं असेल मेन्सचं असेल, याच्या आधीचे मी जे अटेम्प्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये माझा कसा परफॉर्मन्स होता, या सगळ्याचं एक ओव्हरऑल असेसमेंट तुमच्या लेवलला झालं पाहिजे. म्हणजे आता मला मुलं म्हणतात की ही टेस्ट सिरीज लावू का, ही बॅच लावू का, मी म्हणेन हे निर्णय प्रॉब्लेमॅटिक आहेत जर तुम्ही हे असेसमेंटच केलेलं नसेल. लक्षात घ्या, कुठल्याही क्लासचं टाइम टेबल, कुठल्याही प्रकारचं टेस्ट सिरीजचं किंवा क्लासचं टाइम टेबल हे त्यांच्यानुसार सेट झालेलं असणार. तुम्हाला तुमची सिच्युएशन काय आहे आणि काय डिमांड आहे एक्झामची आणि तुम्ही कुठे सिच्युएटेड आहात हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही जस्ट काय करताय, दुसऱ्यांचा प्लॅन हे करताय विदाउट कन्सिडरिंग की तुम्ही कुठे आहात. सो पहिल्यांदा विचार करा, माझं काय झालेलं आहे, माझं काय करण्याचं बाकी आहे, काय माझी प्रायोरिटी असेल. याचं क्लिअर कट आणि थरो अनालिसिस तुमच्या स्वतःच्या लेवलला झालं पाहिजे.
जर तुम्ही याच्या आधी प्रिलिमचा पेपर दिलेला असेल तर तो प्रिलिमचा पेपर घेऊन शांतपणे अनालिसिस करायला पाहिजे. अनालिसिस काय करायला पाहिजे? थोडं आपण म्हणू सेक्शनल अनालिसिस करा. पॉलिटीचे किती प्रश्न सॉल्व्ह केले, किती बरोबर आले, किती चुकले, इकॉनॉमीचे किती आले, किती चुकले, जिओग्राफीचे, असं सेक्शन वाईज करा. आपण एकदम मोखमपणे बोलून जातो माझे ना सायन्सचे चुकले, माझे करंटचे बरोबर आलेले, पण ऍक्च्युली काय झाले, पॉलिटिक्सचे चुकले म्हणून मी बाहेर पडलो का, याचा एक क्लिअर अनालिसिस असायला पाहिजे. हा जो तुमचा पेपर आहे, जो मोस्ट ऑफ द लोकांनी तुमच्यापैकी पेपर दिलेला आहे, तो पेपर ऍज अ रेफरन्स पॉईंट म्हणून तुमचे 135 दिवस पुढच्या सोबत असायला पाहिजे. ज्या पेपर मध्ये आपल्याला जमलेलं नाही गो थ्रू करायला, तो पेपर सतत सोबत ठेवला, त्याच्याशी सतत डायलॉग इस्टॅब्लिश केला, तर ती गोष्ट सोपी होणार आहे. लक्षात घ्या. आलं का लक्षात? सो असेसमेंटचं एक पॅरामीटर आहे की ते तुमच्या लेवलला बघा की पेपरच्या लेवलला काय चुकलेलं आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, प्रॉपरली लिहून काढा. कोणती गोष्ट माझी किती वेळा वाचून झालेली आहे, काय वाचायचं राहिलेलं आहे, याचं एक क्लिअर कट असेसमेंट स्वतःच्या लेवलला झालं पाहिजे. स्वतःशी थरो हॉनेस्टी दाखवायला पाहिजे की हे झालेलं आहे, हे करण्याची गरज आहे. एकदा ते झालं की मग प्रिलिमची परीक्षा पास होण्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार करा. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही मग ती एमपीएससीची प्रिलिम असो की यूपीएससीची प्रिलिम असो, तुम्हाला जर पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर मी म्हणतो की 3 टाईपचे प्रश्न तुमची बरोबर यायला पाहिजे. एक आहे बेसिक. आता माझी बेसिकची डेफिनेशन क्लिअर आहे, जे तुमच्या सोर्सेस मध्ये दिलेलं आहे. मी लक्ष्मीकांत मध्ये वाचलंय, पॉलिटीमध्ये वाचलेला आहे, तोच प्रश्न किंवा त्याच्यातून अनुषंगाने प्रश्न आलेले आहे. बेसिकचा प्रश्न नाही चुकला पाहिजे. त्यातल्या त्यात बेसिक मध्ये एमपीएससी प्रिलिमच्या बाबतीमध्ये हे 3 कंपोनंट आणखी मॅटर करतात: पॉलिटी, इकॉनॉमी आणि जिओग्राफी. जी मुलं सतत प्रिलिम मध्ये मार्क्स मिळवताना दिसतात एमपीएससी प्रिलिमच्या बाबतीमध्ये, ते इथले ऑलमोस्ट 45 पैकी मॅक्झिमम मार्क्स मिळवताना दिसतात. 45 क्वेश्चन 90 मार्क्स पैकी जास्तीत जास्त त्यांना इथे मार्क्स आलेले दिसतात. येते का लक्षात? सो बेसिकचे प्रश्न चुकले नाही पाहिजे. मग तुम्ही बघायला पाहिजे पॉलिटीचे माझे किती चुकले, इकॉनॉमीचे किती चुकले, हिस्ट्रीचे जे आपण म्हणून सोपे प्रश्न होते, अप्रोचेबल प्रश्न होते, त्यातले किती चुकले. बेसिकचे नाही चुकले पाहिजे. जर तुम्ही बेसिकचे चुकवत असाल तर त्या कॉम्पिटिशन मधून बाहेर पडण्याचे चान्सेस वाढतात. काय करायचं हे आपण बोलू, पण पहिल्यांदा बेसिकचे प्रश्न बरोबर आले पाहिजे. दुसरं, करंट अप्रोचेबलचे क्वेश्चन असतात जे तुमचे बरोबर आले पाहिजे. चालू घडामोडी आधारित प्रश्न. अप्रोचेबल म्हणजे काय, तर ते करंट अफेअर मध्ये ना काही विचारू शकतात चालू घडामोडीमध्ये. बरोबर. म्हणजे डी गुकेशवरती या वर्षी प्रश्न होता कोणता, तो माहित असण्यासारखा होता किंवा सोडवण्यासारखा होता. पण डी गुकेशचा जन्म या वेळेला झाला हे काही कुणाला अपेक्षित नाही माहित असणं. बरोबर. किती वाजून किती मिनिटांनी. जर तुम्ही विचार करा नाही मी त्याच्याकडे जाईन किंवा ते पण पाठ करून ठेवेन, तर ते बेसिकली पॉसिबल नाही. पण काही करंट मधले प्रश्न असतात जे सतत विचारले जातात किंवा म्हणजे सतत चर्चेत असतात. तुमच्या लेवलला माहित असणं अपेक्षित आहे की हे काय करणं, त्याचं उत्तर देणं. मग असे प्रश्न, मग मी म्हटलं की G20 परिषद भारतात झाली आणि त्याच्या अराउंड सतत काहीतरी चर्चा सुरू होती, मग तो प्रश्न तुमचा बरोबर येणं अपेक्षित आहे. मारुती चिदंबरमचं निधन झालं होतं, सतत आर्टिकल होते, बऱ्याच गोष्टी चर्चेत होत्या, मग त्यांच्यावरचा प्रश्न एक्सपेक्टेड आहे, तो बरोबर येणं अपेक्षित आहे. असे काही प्रश्न आहेत जे करंट अप्रोचेबल आहेत. तिसरा टाईपचा प्रश्न आहे ते मी म्हणेन सिच्युएशनल अवेअरनेसचे. आता सिच्युएशनल अवेअरनेस म्हणजे काय, तो कोणालाच त्याबाबत डायरेक्टली डेफिनेटली आन्सर माहित नसतं. ऑन द स्पॉट तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतात. एक प्रकारे लॉजिकल इलिमिनेशनच्या काही मेथोडॉलॉजी वापरावे लागतात, विचार करावा लागतो आणि प्रश्न बरोबर आणावा लागतो. या 3 प्रश्नांच्या कॉम्बिनेशन मधून जो एक्सपेक्टेड रेंज आहे मार्कांची, ती येणं अपेक्षित आहे. ओके. आता तुम्हाला जेवढे प्रश्न बरोबर आणायचे, मी म्हटलं 70 प्रश्न बरोबर आणायचे, 75 प्रश्न बरोबर आणायचे, जे काही आहे त्यातले 50% ते 60% प्रश्न हे बेसिकचे आहेत. 50 ते 60% प्रश्न तुम्हाला बेसिकचे बरोबर, जे प्रश्न बरोबर आणायचे त्यातले. आणि उर्वरित मी म्हणेल एक 45% प्रश्न हे सिच्युएशनल अवेअरनेसचे आहेत. म्हणजे ऑलमोस्ट आपण म्हणू 50-50% कडे जाणार आणि काही 5% जे काही असतील ते करंट अप्रोचेबलचे.
मग मुलं अननेसेसरली काय करतात, या करंटच्या याच्यामध्ये इतके गुंतून जातात की बाकीच्याला वेळच देत नाही. ठीक आहे. सो त्याचं वेटेज समजून घ्या की काय बरं जास्त विचारलं जातं. आता तुम्हाला जर या वर्षीच्या 2025च्या पेपर मधले सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न थॉट प्रोसेसच्या बेसिसवरती कसे बरोबर आणायला पाहिजे होते बघायचे असेल तर याचा आधीच आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो युट्यूब चॅनलवरती तुम्ही गेले, एक 27 ते 30 प्रश्न सिलेक्ट हे आहेत, डिस्कस केलेले आहेत. त्यापैकी माझे किती बरोबर आले हे बघायला पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हटले की 27 पैकी ना त्यातले माझे 15 बरोबर आले, याचा अर्थ +12 फक्त सिच्युएशनल अवेअरनेस होते, त्याचा अभ्यासाशी संबंध नाही. सो हे एक आयडेंटिफाय करायला पाहिजे. मी जे म्हटलं ना की थरो अनालिसिस करा सेक्शनचं, तसंच सिच्युएशनल अवेअरनेस बेस्ड क्वेश्चनचं एक अनालिसिस करा की किती बरं माझे प्रश्न बरोबर आले आणि किती चुकले. बघा, या तिन्ही प्रकारांमध्ये तुम्हाला सायमल्टेनियसली जायचं. सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न बरोबर येण्यासाठी काय करावं लागतं याच्यापासून आपण सुरुवात करू. तुम्हाला काय करायला पाहिजे बरं असे प्रश्न, कारण याचा अभ्यासाशी थेट संबंध नाही. अभ्यासाच्या बेसिसवरती एलिमिनेशन वाढतं, पण थेटपणे याच्याशी संबंधित गोष्टी नाही. काय करायचंय तुम्हाला, याच्या पुढे रोजच्या बेसिसवरती एमपीएससी प्रिलिमचे ऍटलिस्ट 5 PYQ रोज वाचले पाहिजे तर तुम्ही जिथं अभ्यास करता त्या डेस्कवरती लिहून ठेवा. नॉन निगोशिएबल ऍक्टिव्हिटी म्हणून, रोजच्या रोज करायची ऍक्टिव्हिटी म्हणून 5 MCQ काय करेन मी रोजच्या बेसिसवरती रीड करेन. आता तुम्ही म्हणत 5 का 50 करतो, 50 नको, 5 करा, पण डिटेलमध्ये करा. डिटेलमध्ये काय म्हणजे त्याच्यावरचं पुन्हा एकदा अनालिसिस करणं, त्याच्यावरची ऍडिशनल माहिती मिळवणं नाही. तो प्रश्न इतक्या थोरो पद्धतीने वाचा की समजा हा प्रश्न मला माहित नसता तर कसा आला असता बरोबर परीक्षेमध्ये. काही प्रश्नांमध्ये असं होतं का की ज्याच्यावरती मी फोकस करून उत्तर बरोबर आणू शकलो असतो. ठीक आहे. तुम्ही ते लॉजिकल एलिमिनेशनचे प्रश्न बघा 2025चे, तुम्हाला त्याच्यावरून आणखी ती आयडिया येईल. गोष्ट लक्षात घ्या, हे का सिच्युएशनल अवेअरनेस वर्क होतं. बऱ्याचदा ना टेक्निक किंवा ट्रिक्स वापरले जातात की असं करा की प्रश्न बरोबर येतो. म्हणजे आताच एका मुलाशी बोलत होतो, त्याने युपीएससीचा पेपर घेऊन आला होता, तर तो म्हटलं की मिनिस्ट्री रॉंग असते युपीएससीच्या ऑप्शन मध्ये, म्हणून मी तो रॉंग केला. आता मला सांगा, PM सूर्य घर योजना आहे, बरोबर. सूर्य घर योजना रिन्युएबल एनर्जीशी रिलेटेड आहे आणि त्यांनी दिले की मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी हे इम्प्लिमेंट करत. त्याने ते चुकीचं केलं. आता मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी नाही तर कोण करणार, येते का लक्षात. म्हणजे फक्त मिनिस्ट्री दिली म्हणून चुकीचं आहे, फक्त आकडा दिलाय म्हणून चुकीचं आहे, याच्या बेसिसवरती ते लॉजिकल इलिमिनेशन वर्क होत नाही. त्याच्या काही मेथडॉलॉजी आहेत, पण त्याचा आपण नंतर विचार करू. तुम्हाला एक तर लक्षात आलं पाहिजे, पहिली गोष्ट काय, त्या लॉजिकल इलिमिनेशनच्या बेसिसमध्ये एक्झामिनरनी वापरलेली शब्द वाक्यरचना ही समजण्याची सवय लागली पाहिजे. बरोबर वाक्य असेल तर ते कसं लिहिलं जातं, चुकीचं वाक्य असेल तर ते कसं लिहिलं जातं, याची एक समज डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि त्याची सुरुवात आतापासून करा. फक्त 5 PYQ नीट डिटेलमध्ये त्याची लँग्वेज समजण्यासाठी करा. तुम्ही कितीही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा, अल्टिमेटली आयोगाची भाषा वेगळी असणार आहे. ती मला आयोगाची भाषा त्यातून काय करायला पाहिजे, समजली पाहिजे. आले का लक्षात. मग समजा आता हा महिना गेला, पुढचा महिना गेला, जसं तुम्ही पुढे जाल मग तसं करू शकता. सकाळच्या सेशनमध्ये 5 PYQ केले, दुपारी जेवल्यानंतर 5 PYQ केले, रात्री पुन्हा एक 5 PYQ करून बघितले. ते वाढवू शकता संख्या तुम्ही, पण सुरुवातीला थरो 5 PYQ करा. हे करताना एमपीएससीचे 2011 ते 2025 या पिरियड मधले जे PYQचे सेट आहेत तो त्याच प्रकारे जसे पेपर विचारले त्या सेट मध्ये तुमच्याकडे असायला पाहिजे. आलंय का लक्षात की बाबा मी काहीतरी कॅटेगराईज केलेले प्रश्न पकडतोय, पॉलिटीचे वेगळे, इकॉनॉमीचे वेगळे, असं करायला नाही पाहिजे. काय करायला पाहिजे, ते एमपीएससीचे प्रश्न सोबत ठेवले पाहिजे, कारण त्याची आपल्याला रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग करायचे. हे प्रश्न बघण्याची सवय लावायची, त्यात कुठे चुकलेलं असेल याची सवय लावायची. सो त्या दृष्टीने करायला पाहिजे. जर तुम्ही बघितलं त्या सिच्युएशनल अवेअरनेसच्या व्हिडिओमध्ये तर मराठी इंग्लिश ट्रान्सलेशन मधून पण पटकन गेलो एमपीएससीच्या प्रश्नांमध्ये तरी काही प्रश्न बरोबर येऊ शकतात. मग ती सवय लागली पाहिजे ना पटकन, की हा प्रश्नाचं काही हिंट मिळते का इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये की मराठी ट्रान्सलेशन मध्ये. सो याची सवय लावली पाहिजे. याची सुरुवात आतापासून काय करा, 5 प्रश्न वाचण्यापासून करा. याच्यासाठी दुसरे फायदेशीर गोष्ट असते ती म्हणजे
जर तुमचे बेसिकचे प्रश्न बरोबर आले आणि ते लवकर बरोबर आले तर या प्रश्नांना विचार करायला जो वेळ लागतो तो देता येतो. म्हणजे आपल्याला एक साधारणतः 80 सेकंद मिळतात बेसिकचे प्रश्न बरोबर आणण्यासाठी. बरोबर, तुम्ही जर पॉलिटीचाच प्रश्न 80 सेकंदात सॉल्व्ह करत असाल तर तुम्ही रिलेटिव्हली तर कॉम्पिटिशन मधून बाहेर पडताय. तुम्ही मी म्हटलं की पॉलिटीचा प्रश्न 40 सेकंदात सॉल्व्ह केला किंवा त्याच्यापेक्षा कमी केला तरी माझ्याकडे 40 सेकंद उरतात. ते मी काय करू शकतो, एक्स्ट्रा सेकंद जिथे थॉट प्रोसेस लागणार आहे अशा प्रश्नांना देऊ शकतो. शांतपणे पुन्हा तो प्रश्न वाचला तर कदाचित तो बरोबर येण्याचे चान्सेस वाढतील. सो त्याची एक सवय लावली पाहिजे आणि त्यासाठी तुमचे बेसिकचे बरोबर यायला पाहिजे. सो बेसिकचे प्रश्न फक्त बेसिकचे प्रश्न बरोबर येण्यासाठी गरजेचे नाही, याची जर अॅक्युरेसी वाढवायची असेल तरी सुद्धा ते गरजेचे आहे. आले लक्षात? तिसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे, जर हे प्रश्न तुम्हाला बरोबर आणायचे असतील तर ती म्हणजे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला पाहिजे. टेस्ट सिरीजची युटिलिटी कंटेंट मिळवणं ही नसून ऑन द स्पॉट डिसिजन मेकिंग कशी डेव्हलप करायची, पेपर ऍक्च्युली कसा सॉल्व्ह करायला पाहिजे याच्यासाठी आहे. मी या पद्धतीने पेपर सॉल्व्ह करणार आहे, या पद्धतीने गोष्टी इलिमिनेट करायला पाहिजेत, याची एक मेथोडॉलॉजी सेट होण्यासाठी पेपर आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट तुम्हाला किती स्कोर येतोय, तुम्हाला त्यातून काय कंटेंट मिळतोय, यासाठी पेपर नसतो. माझा टेम्परामेंटचा इश्यू असेल तर तो सॉल्व्ह व्हावा, पेपर सॉल्व्ह करण्याचा एक चांगला ऍटिट्यूड डेव्हलप व्हावा, यासाठी टेस्ट दिली पाहिजे. आले लक्षात? करंट अप्रोचेबल प्रश्नासाठी मोस्टली असे प्रश्न परत परत रिपीटेड वेनी न्यूजपेपर मध्ये कव्हर केलेले असतात. सो मी सजेस्ट करेन एक न्यूजपेपर तरी ऍटलिस्ट लोकसत्ता सारखा रोजच्या बेसिसवर रीड करा. 15 मिनिटापेक्षा जास्त लागत नाही लोकसत्ता वाचायला. ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा न्यूज मध्ये येऊन जातात त्याच्या बेसिसवरती लॉजिकल इलिमिनेशनचे प्रश्न बरोबर आणणं सोपं जातं. की हे असं झालेलं आहे, हे असं झालेलं नाहीये, हे इलिमिनेट करणं सोपं जातं. त्यासाठी पण न्यूजपेपरचा अवेअरनेस गरजेचा आहे. बरोबर, म्हणजे मी समजा असं म्हटलं की मी चंद्रावर जाऊन आलो, असं स्टेटमेंट आलं पेपरमध्ये, कराल का बरोबर? का? न्यूज मध्ये तर तो कॉन्फिडन्स पाहिजे ना. न्यूज मध्ये नव्हतं, पण समजा मी मध्येच ना 2 महिने न्यूजपेपर वाचला नव्हता, बघितलंच नव्हतं, म्हटलं 2 महिने मी वाचत नव्हतो, त्यावेळेला जाऊन आलं असेल तर असं होऊ शकतं ना. आपण काय करतो, स्वतःवरतीच आपल्या कॉन्फिडन्स वरतीच डाऊट घ्यायला लागतो. हे असं होऊ नये म्हणून सुद्धा सतत न्यूजपेपर मधून जायला पाहिजे. आता सध्या काय होतंय की तुम्ही सोलली रिलाय राहताय कुठल्या तरी मंथली कंपायलेशन वरती, आणि मंथली कंपायलेशन मध्ये गोष्टी फक्त डंप केलेल्या असतात किंवा एकत्र ऑर्गनाइज केलेल्या असतात. असं ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला ते इंटरनलाइज होणं अवघड जातं. तुमच्या आतमध्ये ते झिरपणं अवघड होतं आणि परीक्षेमध्ये कन्फ्युजन होतं की बाबा त्या भारती चिदंबरी यांच्या पुस्तकाची नावं न्यूजपेपर मधून परत परत आली, एकदा थ्रू करून घेतलेलं आहे, कदाचित इलिमिनेशनला त्याचा चांगला फायदा होतो. ओनली पाठांतरावरती तुम्ही रिलाय राहणार असाल तर अल्टिमेटली क्लॅरिटी तिथे परीक्षेमध्ये काय होते, लॅकिंग दाखवते. सो न्यूजपेपरचा नक्की फायदा होतो, त्याची सवय लावा. आणि तुम्ही आता फक्त ऑब्जेक्टिव्हची प्रिलिम देणार नाहीये, आपल्याला डिस्क्रिप्टिव्हची मेन्स देणार आहे, द्यायची आहे. सो त्याही दृष्टीने न्यूजपेपर महत्वाचा आहे. सो त्याची कॉशियसली सवय लागली पाहिजे. मुंद्रो डॉक्ट्रिन सतत 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 न्यूज मध्ये आली, मला परीक्षेत लक्षात नाही ठेवायला लागणार मुंद्रो डॉक्ट्रिन कशाच्या रिलेटेड आहे. सो ते कॉशियसली, आणि बघा तुमच्या एक्झामिनर कुठून प्रश्न विचारणार आहेत, ज्या गोष्टी पुन्हा 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 न्यूज मध्ये होतात त्यातून तो प्रश्न येतो. करंट अफेअरचे प्रश्न असे नव्हते की जे आपण म्हणून आउट ऑफ बॉक्सेस होते, एक्सपेक्टेड थीम वरती नव्हते, एक्सपेक्टेड थीम वरतीच होते, डिटेल असले तरी मग ते न्यूजपेपर मधून कव्हर होतं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, न्यूजपेपरचा पर्पज हा तुमच्या प्रश्नांना तुम्हाला डायरेक्टली उत्तरं मिळतील त्याच्या नोट्स बनवावे असं नाही. न्यूजपेपर मधून तुम्हाला जर नोट्स बनवायचे असतील तर त्या मेन्स ओरिएंटेडच बनवायला पाहिजे. मला काय मिळतंय न्यूजपेपर मधून, सो मला कालच्या न्यूजपेपरमध्ये लोकसत्ताच्या अँटी करप्शन ऍक्ट रिलेटेड सेक्शन मिळालं, त्याची चर्चा आहे, ते कदाचित मेन्स मध्ये मला ते वापरता येऊ शकतं. मेन्स रिलेटेड व्हॅल्यू एडिशन करणाऱ्या गोष्टी न्यूजपेपर मधून पिक करायला पाहिजे. पण प्रिलिम रिलेटेड अवेअरनेस वाढवण्यासाठी न्यूजपेपर डेली वाचला पाहिजे. जेव्हा एक गोष्ट पुन्हा 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 न्यूजपेपर मधून येते ती सबकॉन्शियसली काय होते, आपल्या डोक्यामध्ये चांगली बसते. इलिमिनेशनची ताकद वाढवण्यासाठी प्रिलिम मध्ये न्यूजपेपर वाचला पाहिजे. अदरवाईज जर तुम्हाला न्यूजपेपर मधून नोट्स बनवायचे त्या मेन्स ओरिएंटेड बनवा. कीवर्ड्स, एक्झाम्पल्स, त्याच्यानंतर आपण म्हणू चांगला एखादा लाईन आली त्याच्यातली किंवा अजून काहीतरी चांगला मेन्स ओरिएंटेड मिळाला, डाटा मिळाला तर तो बाजूला करायला
पाहिजे. आले का लक्षात? बेसिकच्या बाबतीमध्ये सोर्स डिफाईन करा, त्या सोर्सला पुन्हा पुन्हा हे करा. तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सोर्स मध्ये प्रॉब्लेम आहे, तर मोस्टली तसं नसतं. तुम्ही तो सोर्स किती वेळा रीड करताय याच्यावरती अल्टिमेटली गणित ठरतं. पॉलिटी सारखे विषय जर तुम्ही एक 15-20 रिव्हिजन त्याच्यात देत नसाल तर तो अल्टिमेटली त्या लेवलची क्लॅरिटी जी पाहिजे ती क्लॅरिटी परीक्षेमध्ये येत नाही. एकच विषय पुन्हा पुन्हा एकच तो हे पुन्हा पुन्हा वाचला पाहिजे. आले का लक्षात? आता याच्यामध्ये प्लॅन कसा करायला पाहिजे, म्हणजे 3 कंपोनेंटला मला ऍड्रेस करायचंय ना. बघा सिच्युएशनल अवेअरनेसला काय मी म्हटलं, डेली बेसिस वरती इन बिटवीन प्रश्न बघत राहिले पाहिजे, वाचण्याचा सराव वाटला पाहिजे, तुम्ही न्यूजपेपर वाचला पाहिजे. तुम्ही काय करू शकता, जर समजा तुम्ही कम्प्लिटली प्रिलिमकडे शिफ्ट झालेला आहात आता, तर 2 विषय बेसिकला, 2 स्लॉट बेसिकचे. मी म्हटलं मॉर्निंगचा एक बेसिकला दिला आणि इव्हिनिंगचा एक बेसिकला दिला. हे मी कुणाच्या कंटेक्स्ट मध्ये बोलतोय, जे कम्प्लिटली प्रिलिमकडे शिफ्ट झाले. जर याच्यामध्ये चेंजेस आहेत की मी अजून मेन्स करतोय, एक सेशन मेन्सला देतोय, तर ते व्हॅरिएशन वरती मी नंतर येतो. तुमचे प्रिलिमचे विषय 2 ह्याच्यामध्ये डिवाइड करा. असे विषय की जे तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग एरिया बनवायचे, किंवा ते विषय स्ट्रॉंग नसतील तर प्रिलिम मध्ये प्रॉब्लेम होणारच आहे. म्हणजे मी म्हटलं असं की एमपीएससी प्रिलिमच्या बाबतीत माझं इन्व्हायरमेंट ना खूपच भारी आहे. अरे पण 5च प्रश्न आहेत त्याचे, बरोबर? खूप भारी असून पण किती मला मिळणार? मॅक्झिमम मार्क 10 मिळणार. माझं इन्व्हायरमेंट भारी आहे पण क्वालिटी ना तिथलं काय नाहीये, 4-5 प्रश्न चुकतात. सो ते प्रॉब्लेम आहे. म्हणजे तो विषय असा आहे की तो स्ट्रॉंग ठेवावाच लागणार आहे. मग याच्यामध्ये काय येईल, समजा मी म्हटलं पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, असे विषय की जे आपल्याला आणखी चांगले करायचे, फक्त चांगले आहेत असं ठेवायचं नाहीये, स्ट्रॉंग एरियाला आणखी स्ट्रॉंग करायचं आहे. पॉलिटीमध्ये मी ऑथॉरिटी आहे, मला काही विचारा मी सांगतो, अशा पद्धतीने आपण प्रिलिमच्या बॅचेसमध्ये ते विदाउट ऑप्शन पॉलिटीचे प्रश्न लिहून घेतो. फिल इन द ब्लँक्स टाईप दिलेले. का बरं? कारण काही ठिकाणी तुम्हाला न आठवता ते किंवा न ऑप्शन असता ते आठवलं पाहिजे, अशा लेवलची क्लॅरिटी त्याच्यामध्ये आली पाहिजे. या तिन्ही विषयाच्या बाबतीमध्ये तुमचा जो सोर्स आहे त्याच्यावरती ऍब्सोल्यूट कंट्रोल पाहिजे. आता ऍब्सोल्यूट कंट्रोल पाहिजे म्हणजे काय? मी तुम्हाला समजा विचारलं की लक्ष्मीकांत बंद आहे किंवा तुमचं पॉलिटिक्सचं पुस्तक बंद आहे आणि त्या चॅप्टर मधलं सांगा बरं काय आहे, तर ते आठवलं पाहिजे. पिक्टोग्राफिक मेमरी डेव्हलप झाली पाहिजे. एनसीईआरटी मधला जॉग्राफी मधला हा चॅप्टर आहे, त्यातला हा पहिला चॅप्टर आहे, त्यातमधले हे दिलेलं आहे. ते गॅशियस हायपोथेसिस कुठे दिलेलं आहे, कुठे दिलेलं आहे, हे मला एक्झॅक्टली आठवते, ती प्लेस पण आठवते. इतक्या लेवलचं क्लॅरिटी तिथं पाहिजे. मी म्हटलं प्रिएम्बलचं चॅप्टर आहे लक्ष्मीकांत मधला, कशाने स्टार्ट होतो? पहिली लाईन सांगा. काय बरं पहिली लाईन प्रिएम्बल चॅप्टरची? ती वी द पीपल ऑफ इंडिया नाही, मला माहिती प्रिएम्बलची सुरुवात वी द पीपल ऑफ इंडिया होती. चॅप्टरची सुरुवात लक्ष्मीकांतची. प्रिएम्बल चॅप्टर. इंडिया आणि अमेरिका असं 2च कंट्री आहेत. असं वाक्य, असं वाक्य आहे. काय बरं प्रेम, काय वाक्य? रमेश, पहिलं वाक्य. अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन इज द फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन टू बिगिन विथ द प्रिएम्बल. अमेरिकेचे संविधान जगातील पहिलं संविधान आहे जे सरनामा किंवा प्रिएम्बलनी स्टार्ट होतं. हे इतकी क्लॅरिटी. तुम्ही म्हणाल की असं येईल का, पहिली लाईन सांगा, दुसरी लाईन सांगा? काही विषयांच्या बाबतीमध्ये माझा असा कॉन्फिडन्स असायला पाहिजे, काही विचारा. तो कॉन्फिडन्सच तुम्हाला बाकीच्या प्रश्नांमध्ये पण, बाकीच्या विषयांमध्ये पण मार्क काढायला, प्रश्न बरोबर आणायला मदत करतो. तुम्हाला माहितीये का प्रिलिम मध्ये मोस्ट ऑफ द टाइम लढाई कुठे हरली जाते, तर जे प्रश्नांची उत्तरं माहिती नाहीत, ती आठवली नाहीत किंवा ती जमली नाहीत तर नाही. तुम्हाला जेव्हा पॉलिटी मधलं आठवत नाही, पॉलिटी मधलं तुम्हाला हे करायला लागतं, अरे ह्याचं नक्की काय आहे,
स्वतः सेल्फ डाऊट जास्त घ्यायला लागतो एक्झाम हॉलमध्ये. अरे साधं पॉलिटी मला आठवत नाही, याचा अर्थ माझं काही खरं नाही. हा एकदमच कॉन्फिडन्स कमी करणारा एलिमेंट आहे. अटॉर्नी जनरलचा आर्टिकल 76 आहे की 78 आहे. मी आठवायला लागलो की मला लक्षात येतं की अरे प्रेशर मध्ये गेलोय. असं व्हायला नको म्हणून त्याच्यावरती ऍब्सोल्यूट कंट्रोल पाहिजे. बरोबर. बेसिकच्या विषयांमध्ये जर तुम्हाला प्रश्न बरोबर आणायचे तर मी म्हटलं 15 ते 20 रिव्हिजन पाहिजेत. बरोबर. आता काही लोक म्हणतात एवढ्या 15 ते 20 रिव्हिजन कशा होणार? 4 ते 5 रिव्हिजन प्रॉपर झाल्या की पुढच्या रिव्हिजन सोप्या असतात, त्या होतात पटकन. पण रिव्हिजन फक्त पॅसिव्हली नाही करायचंय. तुम्हाला तुमचा अभ्यास फक्त पॅसिव्हली करायचा नाहीये. जितका अभ्यासामध्ये तुमच्या बेसिकच्या याच्यामध्ये ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट दाखवाल तितकं एक्झाम मध्ये फायदा होईल. मी काय करतोय बघा, मी काय करतोय, एक कोर्स जॉईन केलाय, त्याचे लेक्चर करतोय, त्यातलं रिव्हिजन करतोय, त्या नोट्स बघतोय. माझी ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट कुठे आहे? मी आधी असेसमेंट केलं का माझं काय कुठे चाललेलं आहे, मी कुठे चुकतोय? असेसमेंटला 2 दिवस द्या, काय करायचंय नक्की त्याला 2 दिवस द्या. आयडेंटिफाय करा की हे प्रश्न माझे या पेपरमध्ये चुकले होते, हे बरोबर आणणं गरजेचं आहे, हे कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने करण्याचं गरजेचं आहे. तुम्ही दुसऱ्यांवरती दुसऱ्यांवरती राहिले तर ते अल्टिमेटली वर्क नाही होणार. एमपीएससी मध्ये पुढे काय करायचं, पुढे काय करायचं तुम्ही ठरवा ना कधीतरी. आन्सर की आली, पुढे काय, परीक्षा पुढे गेली, पुढे काय काय म्हणजे प्रशासनात गेलो, पूर आला, पुढे काय. आपल्याला घ्यायचे तर निर्णय ते कधी ना कधीतरी, तर ते घ्यायला शिकायला पाहिजे, त्याच्यावरती हे करायला पाहिजे. सेल्फ इन्व्हॉल्वमेंट वाढा, ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट वाढवा, त्याच्याशिवाय ते होणार नाही. मग ते ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय? सो समजा माझं ऍक्टिव्ह रिकॉलची मेथोडॉलॉजी आहे, ती मी फॉलो केली. ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय की पॉलिटीचे चॅप्टर मी 2-3 वेळा वाचून घेतले, आता पुस्तक बंद ठेवले आणि आठवायला सुरुवात केली. प्रिएम्बल मध्ये काय आहे, फंडामेंटल राईट मध्ये काय, डीपीएसपी मध्ये काय, बेसिक स्ट्रक्चर मधले कुठल्या केसेस आहेत, रांगेत आठवतायत का मला. मग जितकं आठवेल त्याच्या बेसिसवरती पुढे काय करेन मी, नाही आठवलेलं बघायला सुरुवात करेन त्याच्यामध्ये. मग मला लक्षात पडेल ना काय गोष्टी आठवत आहेत, कोणत्या गोष्टी आठवत नाहीयेत. ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट मध्ये दुसरी गोष्ट असते ते म्हणजे तुमचे पीवायक्यू लोकेट करा सोर्स मध्ये. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. बघा काय करायचं, कोणत्याही टॉपिकला, कोणत्याही विषयाला सुरू करताय तुम्ही, मग तो पॉलिटिकला असेल, कोणताही चॅप्टर सुरू करताय, त्याच्या आधी काय करा, त्याच्यावरती त्या टॉपिकवरती विचारलेले प्रश्न घ्या. तो क्वेश्चन पेपरचा जो सेट आहे सोबत ठेवा. कोणते विचारलेत बरं प्रिएम्बल वरती प्रश्न बघून घ्या. मला असं लक्षात आलं की प्रिएम्बलच्या चॅप्टर मधल्या या लाईन वरती डायरेक्टली प्रश्न विचारलाय. तर ती लाईन आहे समजा पुस्तकामध्ये, तिथं मी लिहिन 2017 एमपीएससी. लोकेट करा तुमच्या सोर्स मध्ये तुमचे पीवाय. आता याचा काय फायदा होईल, तुम्ही म्हणाल की सुरुवातीला टाइम जाईल त्याच्यामध्ये, येस जाऊ द्या, तुम्हाला पीवायक्यू लक्षात राहायला सुरुवात होईल. दुसरं, ज्या वेळेला तुम्ही ह्या लाईन रिवाइज कराल तुम्हाला लक्षात येईल का रे ह्याच्यावरती प्रश्न विचारलाय, आणखी तुम्ही कॉशियस व्हाल, आणखी सिरियस व्हाल ते रिडिंग मध्ये. दुसरं, तुम्हाला लक्षात येईल की असा जर प्रश्न विचारलाय तर पुढच्या लाईनवरती, पुढच्या गोष्टींवरती वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारू शकतो. सो त्याची सवय लावा, ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट वाढवा की अरे असा प्रश्न विचारलाय, असा प्रश्न येऊ शकतो, अशा प्रकारे फ्रेमिंग होऊ शकते. याचा सतत विचार व्हायला पाहिजे. जेव्हा मी म्हणतो तुमचा अभ्यासात ऍक्टिव्ह रोल असायला पाहिजे, त्यावेळेला तुम्ही ऍज अ ऍस्पिरंट म्हणून न बघता एक्झामिनरच्या मेंटॅलिटीमध्ये जाऊन अभ्यास करायला पाहिजे. याच्या पुढचे 135 दिवस तुम्ही ऍस्पिरंट म्हणून डेव्हलप होताना एक्झामिनरची मेंटॅलिटी पण डेव्हलप करायची. आता हे काय करायचं, जी गोष्ट वाचतायत त्यातून काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, कसा विचारला जाऊ शकतो याचा विचार करा. तुम्हाला पॉलिटीच्या प्रश्नांमध्ये, तुमचं पॉलिटीचं माझं स्वतःचं पुस्तक तुम्हाला दाखवलं, मी त्यात लिहिलेलं आहे, इथे फसवू शकतात. याचा अर्थ काय की याच्या अराउंड वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, जिथे आपल्याला ट्रॅपमध्ये फसवलं जाऊ शकतं. याचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे. जितकी ऍक्टिव्हली इन्व्हॉल्वमेंट कराल, ऍक्टिव्हली अभ्यास कराल, तेवढा तो जास्त लक्षात राहील. कारण प्रिलिम मध्ये क्लॅरिटी लागते. तुम्ही जर कन्फ्यूज आहात तर प्रिलिम मध्ये तितके मार्क्स येत नाही. त्या क्लॅरिटीसाठी तुमची ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट वाढली पाहिजे. मग त्या ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंटचा पुढचा भाग काय, समजा माझ्याकडे 2 ते 3 लोकांचा ग्रुप आहे किंवा ग्रुप आहे,
त्याच्यामध्ये हे बेसिकचे टॉपिक डिस्कस करा. त्या ग्रुपच्या बेसिसवर ठरवा. या आठवड्यात आपल्याला हे 10 चॅप्टर करायचे. सॅटर्डेला आपण एकत्र बसून ते रिवाइज करून टाकूया. बघा, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही पुण्यात राहताय, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथल्या इकोसिस्टमचा फायदा करा. तुम्ही फक्त म्हणजे चहाच्या चर्चेमध्येच एमपीएससीच्या जागा काय वाढणार आणि काय होणार, मग ती परीक्षा पुढे जाणार का, मग यावेळेस आंदोलन कुठं करायचं, याच्यामध्येच अडकून पडलेलं असेल तर त्याचा काही फायदा नाही. अशी चर्चा करताना बरं वाटतं, पण अल्टिमेटली त्यातून काही रिझल्ट मिळत नाही. तुमची एनर्जी ही इकोसिस्टम चांगल्या गोष्टीसाठी वापरा. टार्गेट ठरवा. मला काय करायचे. बघा, जेव्हा तुम्ही डिस्कस करायला लागता तेव्हा लक्षात येतं, मला वाटलं होतं हे मला क्लिअर आहे, पण ज्यातकी क्लॅरिटी पाहिजे होती तितकी दुसऱ्याला समजवताना येताना दिसत नाहीये. मला वाटलं होतं मला हा टॉपिक समजलाय, पण तितका तो क्लिअर दिसत नाही. म्हणजे गेल्या वर्षीच्या प्रिलिमच्या बॅचचा एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एक मुलगा होता, त्याचे पॉलिटीचे प्रश्न सतत चुकत होते. मी त्याला काय सांगितलं, हे 5 चॅप्टर कर आणि पुढच्या या दिवशी येऊन मला ते एक्सप्लेन कर. आता ते मला काही कारणाने जमलंच नाही त्याच्याशी ते बोलायला वगैरे, पण तो नंतर आला आणि तो म्हटला, मी फक्त याचा विचार करून अभ्यास केला की मला हे ह्या व्यक्तीला समजवायचं आहे आणि त्यांनी माझा आणखी अभ्यास इम्प्रूव्ह झाला. जेव्हा तुम्ही विचार करताना हे फक्त मला लक्षात ठेवायचं नाहीये, हे कुणाला तरी मला एक्सप्लेन करायचं आहे, मला कुणाला तरी समजून सांगायचं आहे, त्यावेळेला तो जास्त बेटर अभ्यास होतो. आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे ग्रुपच नाहीये किंवा मला तसा ग्रुप वाईज अभ्यास करायचा नाही, तर स्वतःला एक्सप्लेन करा ना. एक छोटी ब्लॅक पेजेस घ्या, एखादा बोर्ड घ्या आणि त्याच्यावरती लिहा आणि स्वतःला एक्सप्लेन करा की हे येत आहे. पॅसिव्ह राहू नका. सतत काहीतरी मी कंझ्युम करतो ऐकत राहतोय, याच्या पलीकडे जाऊन स्वतःची ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये वाढवा, तर ते लॉंग टर्म साठी लक्षात राहतं. म्हणजे मला माहित होतं की आम्ही कुठल्या कॉन्स्टिट्यूशन मधून काय प्रोव्हिजन घेतलेत, पण एक्झाम हॉलमध्ये कन्फ्युज झालं, कारण तितक्या ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंटने मी ते लक्षातच ठेवलं नव्हतं ना. सो त्याचा एक विचार व्हायला पाहिजे. बेसिक फक्त करून चालणार नाही, ते प्रॉपरली करायला पाहिजे. त्याच्यात प्रॉपरली स्वतःची इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे, नाहीतर मग ते कुठं ना कुठेतरी कन्फ्युजन राहतं. आलंय लक्षात. सो एकदा तुमची स्ट्रॉंग एरिया आयडेंटिफाय केले की हे विषय मला चांगले करायचे, मी म्हणेन तुमचा मोस्ट प्रोडक्टिव्ह टाइम या विषयांना द्या. मी समजा मी असं म्हटलं माझा अभ्यास सकाळी खूप चांगला होतो, सकाळी ते दुपारच्या जेवणापर्यंत, तो वेळ माझ्या कशाला असेल, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी पैकी एका विषयाला. मी समजा आता पॉलिटी करतोय, पॉलिटी कंप्लीट झाल्यानंतर इकॉनॉमी करेल, जिओग्राफी करेल, परत रिव्हिजन करताना या 3 पैकीच विषय ह्या स्लॉट मध्ये रिवाइज करेल. पॉलिटीची रिव्हिजन झाली, परत इकॉनॉमीची रिव्हिजन, जिओग्राफीची रिव्हिजन. म्हणजे पुढच्या 135 दिवसात डेली बेसिसवरती या 3 पैकी एक विषय माझा चालणारच आहे. मी म्हटलं पॉलिटी 20 दिवसांमध्ये कंप्लीट केलं, इकॉनॉमी 20 दिवसांमध्ये केलं, जिओग्राफी 20 दिवसांमध्ये केलं, परत मी अजून एकदा त्याचं काय केलं, रिवाइज केलं, आणि मग परत काय करू, त्याच्या पुढे ते रिवाइज करत राहील. पॉलिटी करून घेतलं, इकॉनॉमीकडे गेलो, परत एकदा पॉलिटी पण थोडा दिवस त्या दिवसातला काय करेल मी रिवाइज करेल. म्हणजे समजा पुन्हा एकदा हे थोडं आणखी क्लिअर करतो मी. तुम्ही पुढचे 20 दिवस काय केलं, पॉलिटी वाचून काढलं. ठीक आहे. आता इकॉनॉमीला बेसिकली तेवढे दिवस लागत नाहीत, कारण इकॉनॉमीचा सिलेबस खूपच डिफाईन आहे एमपीएससी प्रिलिमच्या बाबतीमध्ये. पण मी समजा म्हटलं इकॉनॉमी 20 दिवस केलं आणि तुम्ही सकाळी 7 ते 1 या स्लॉट मध्ये अभ्यास करताय असं ऍझ्युम केलं, तर मी आधी काय करेन, 7 ते 8 एक पॉलिटीची रिव्हिजन करेन आणि मग नंतर इकॉनॉमी सुरू करेन. म्हणजे पुढच्या स्लॉट मध्ये सुद्धा मी काय करेन, पॉलिटीची रिव्हिजन मात्र कंटिन्यू ठेवणार. त्या तुमची वीकली जेव्हा टेस्ट असेल, मी म्हटलं रविवारी तुम्ही वीकली टेस्ट देताय, तर शनिवारी पुन्हा एकदा पॉलिटीचं, इकॉनॉमीचं जे तुमचं झालेलं आहे त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे. एक दिवस काही दिवसांनंतर असा ठरवा, म्हणजे आता सध्या आपण 16 तारखेला आहोत, फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून आठवड्यातला एक दिवस कंपल्सरी फक्त रिव्हिजनला द्या. त्या दिवशी मी काही नवीन करणार नाही, नवीन वाचणार नाही, जे केलेलं आहे तेच पुन्हा पुन्हा काय करणार आहे, वाचणार आहे. मग शनिवारची रिव्हिजन झाली की रविवारी टेस्ट देऊन बघेन, त्यात बघेन की रिव्हिजन किती इफेक्टिव्ह झालेली आहे, किती गोष्टी लक्षात राहत आहेत, माझी टेस्ट सॉल्व्हिंगची मेथोडॉलॉजी चांगली झालेली आहे की नाही. ठीक आहे. सो एक स्लॉट बेसिकला द्या, जे विषय तुम्हाला खूप चांगले करायचे. एक स्लॉट अशा विषयांना की जिथे कॉस्ट बेनिफिट तितका नाहीये, पण मला बाकीच्यांपेक्षा आपटायचं पण नाही. मी म्हटलं हिस्ट्री, सायन्स, अजून कुठला आहे, इन्व्हायरमेंट. हे विषय असे आहेत की जे आपल्याला असं नाही इथून प्रश्न बरोबर आणायचे, सबस्टॅन्शियल प्रश्न बरोबर आणायचे, पण कॉस्ट बेनिफिट तितका नाही. या विषयांना एक सेशन दिला.
तुम्ही जर प्रॉपरली तो व्हिडिओ बघितला मी जो सांगितला सिच्युएशनल अवेअरनेसचा, तुम्हाला लक्षात येईल सायन्सचे प्रश्न, करंट अफेअरचे प्रश्न ऍक्च्युअली किती आहेत. कळले? 2 स्लॉट मध्ये, म्हणजे एक थोडं आणखी हे सिंपल करायचं झालं, डेली बेसिसवरती 2 विषय ओपन अप करा. एक जो तुम्हाला खूप चांगला करायचा आहे, दुसरा जो रिलेटिव्हली अबव ॲव्हरेज मिळून चांगले मार्क त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत. बघा प्रिलिम मध्ये प्रॉब्लेम काय होतो, मी जेव्हा एखादा विषय पूर्ण दिवसभर करत असतो तेव्हा त्याचा इफेक्टिव्हनेस कमी होऊन जातो, तितका तो प्रॉपरली होत नाही. आणि दुसरं असं, ती मोनोटोनस होऊन जाते प्रोसेस. मी ठरवले दिवसभरात ना पॉलिटीचे 5 चॅप्टर करायचे, मला वाटतं सकाळचं स्लेट सेशन मध्ये, दुपारी आहे ना वेळ, परत मला संध्याकाळी वाटतं संध्याकाळी आहे ना वेळ. सो हे जे आहे ना ते कमी व्हायला पाहिजे. मी पॉलिटीला सकाळच्या सेशनमध्ये 5 तास दिलेत, 5 तासामध्ये ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. शॉर्ट सेशन ठेवा, डिफाईन टार्गेट ठेवा आणि इफेक्टिव्हली काम करा. दुसरं असं, या मेथडॉलॉजीचा फायदा काय होतो, एक विषय करताना दुसऱ्या विषयाला आपण निग्लेक्ट करतोय असा जो एक सेन्स डेव्हलप होतो तो होत नाही. पॅरलली सायकोलॉजिकली मी चाललोय असं वाटायला सुरुवात होते. आले लक्षात? 2 सेशन मध्ये काय करायचंय, सकाळी एक विषय, संध्याकाळी एक विषय. मिडल सेशन मध्ये काही गोष्टी करायच्या, एक करंट आणि पीवाय. जर सीसॅटचा खूपच इश्यू असेल तर सीसॅटला पण थोडासा वेळ तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. डेली बेसिसवरती मी करंट केलं. बघा करंट अफेअरचं प्रेशर घ्यायचं नाही की एक 15 दिवसात करंट अफेअर करण्याचा प्रयत्न करतो, नाही. या सेशनला किती वेळ द्यायचा एकदा हे ठरलं तुमचं की तुमच्या रिक्वायरमेंट नुसार करंटला वेळ द्या, पण डेली करंट करा. मग ते 2 तास असेल, 3 तास असेल. करंटचं प्रेशर एकदाच वाढवू नये याची काळजी घ्या. आरामात करंट अफेअर डेली बेसिसवरती झालं ते एक प्रकारे नंतर कम्प्लीट होत. सो काय करायचंय मला, 2 बेसिकचे विषय आणि एक करंट सोबत घेऊन जायचंय, जेणेकरून मला तो प्रेशर येणार नाही की मी ना काहीतरी मिस आउट करतोय. आले काही लक्षात? या शेड्यूल मध्ये किंवा या फ्रेमवर्कच्या बाबतीमध्ये काही डाऊट आहे का? आता तुमच्यापैकी काही लोक असे असतील की जर यांनी प्रिलिम आधी दिली, मी त्या प्रिलिमच्या स्कोरच्या जवळ आहे, मला अजून मेन्स करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही एक सेशन कमी करा यातला आणि तिथं मेन्स द्या. सी हे असं नाहीये की तुम्ही ना ऑल टुगेदर प्रिलिमकडे शिफ्ट व्हा, पण प्रिलिम आत्तापासून करायला पाहिजे. त्याचा 1 सेशन द्यायचा, 2 सेशन द्यायचे की 3 सेशन द्यायचे हे तुमच्या अभ्यासाच्या लेवलवर ठरणार. मी पूर्ण अंडर कॉन्फिडेंट आहे प्रिलिमच्या बाबतीमध्ये. मला प्रचंड भीती वाटतेय. मी याच्या आधी बरेच अटेम्प्ट दिले पण प्रिलिम मध्येच मला बॅकफायर होत आहे किंवा हा माझा पहिला अटेम्प्ट आहे आणि मला प्रिलिम इन्शुअर करायची आहे. मग अशा वेळेला मी काय म्हणेन की तिन्ही सेशन काय करा, प्रिलिम करा. नाही पण मला असं वाटतं मी आतापर्यंत बऱ्यापैकी प्रिलिम बऱ्याच वेळा केलेली आहे, मी जवळ पण होतो. मग 1 सेशन मेन्सला द्या आणि 2 सेशन प्रिलिमला. हे नीट ठरवा तुमच्या लेवल कधीपर्यंत करायचं. बघा आता तुमच्या जागी मला जर समजा प्लॅन करायचं, मी काय करेन, मी म्हणेन की मी मेन्स करेन अल्टिमेटली एंड पर्यंत, प्रिलिमच्या बाबतीत पेपर सॉल्व्ह करेन, रिव्हिजन वरती फोकस करेन, पण अल्टिमेटली मी काय करेन, मेन्स वरती फोकस करेन. हे तुमच्या रिक्वायरमेंट नुसार बदलतं, ही गोष्ट लक्षात घ्या. आपण काय करतो, एक सॅक्रेट डेट ठरवतो, हा 1 फेब्रुवारी प्रिलिम. अरे 1 फेब्रुवारी प्रिलिम म्हणजे काय? ऍब्रप्टली तुम्ही सोडून गेलेला असाल मेन्सला तर त्याचं पण टेन्शन येतं. बऱ्याचदा प्रिलिम आपण ह्यासाठी फेल नाही होत की आपण प्रिलिमचा अभ्यास बरोबर करत नाही. कुठं ना कुठं मनात वाटत असतं किती प्रिलिमचा अट्टापट्टा केलं, मेन्स कुठं झाली? मेन्स मी केलेली आहे यांनी पण प्रिलिमला पुश मिळतो. सो असं ऍब्रप्टली मेन्स सोडू नका. कुठे आपण बसतोय याचा पण विचार करा. मी तुम्हाला असं वाटलं की नाही मला 3 सेशनच्या सेशन प्रिलिमकडे जाणं गरजेचं आहे, पण मला असं वाटतं की थोडं थोडं ना प्रिलिम मेन्सचा अभ्यास करायला पाहिजे. सकाळचा 1 तास करा मेन्सचा अभ्यास, नंतर पुढचा अभ्यास पूर्ण वेळ प्रिलिमचा करा. 1 तास मी डेली देईन, नंतर त्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत मेन्ससाठी. हे तुमच्या लेवलला थोडंसं फ्लेक्झिबल ठेवून ठरवा आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. कळलंय का? त्याच्या बाबतीत काही डाऊट आहे का? सो डेली बेसिसवरती काय करायचं, आपल्याला 2 विषय करायचे, PYQ बघायचे आणि करंट अफेअरला सोबत घेऊन जायचे. क्लिअर? करंट अफेअर मध्ये एक न्यूजपेपर एक 15-20 मिनिटं वाचायचं आहे आणि माझं जे काही मंथली मॅगझिन वर ठरलेलं आहे किंवा जे करणार आहे मी ते आतापासूनच सुरुवात करेन. एकदम शेवटी जर करंट अफेअर तुम्ही घ्यायला लागले तर तेवढं ते इंटरनलाइज होत नाही.
प्रिलिमच्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या, जर तुम्ही एखादा सोर्स 5 वेळा वाचणार असाल तर तो वाचा, अदरवाईज तो आत्ताच बाजूला करून ठेवा. मी करंटचं नाही एकदा वाचेन, ती कर्मकांड आहे, त्याचा काही फायदा नाही होणार, त्यापेक्षा वाचूच नका. एकदा वाचून ते एमपीएससी प्रिलिमचं करंट अफेअर तसंही तुम्हाला कन्फ्युजनच क्रिएट करणार आहे, त्याचा काही फायदा होणार नाही. कळले? हे सोडून प्रॅक्टिस झाली पाहिजे. पीवायक्यूच्या बाबतीमध्ये एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची जी गोष्ट तुम्ही एक्झामच्या 2 तासात करणार आहे, जर ती अभ्यासात करत नसाल तर त्याला तुम्ही अभ्यास म्हणताय, तो ऍक्च्युली अभ्यास नसतो. मग मी काय करेन, तो टॉपिक सुरू करण्याच्या आधी पीवायक्यू बघेन. आता एमपीएससीच्या बाबतीत 21,000चा प्रश्न विचारण्याचा ठोकळाच आहे बघा प्रश्नसंचाचा. त्याच्यात दिलेले आहेत चॅप्टर वाईजच पीवायक्यू दिलेले, ते आयडेंटिफाय करा, वेगवेगळ्या एक्झामचे आयडेंटिफाय करा की हे असे असे प्रश्न विचारले, त्यांनी स्कोप डिफाईन की असे प्रश्न विचारले जातात. एकदा ते लक्षात आलं की वाचताना तुम्ही काय कराल, आणखी कॉशियसली आणि चांगलं वाचा. ते पीवायक्यू बघणं, वीकली टेस्ट सॉल्व्ह करणं, या सुद्धा नॉन निगोशिएबल गोष्टी आहेत. तुमचा आता अभ्यास किती झालाय, काही झालाय, प्रिलिमच्या बाबतीमध्ये तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करत नसाल तर त्याचा काही उपयोग नाही. मग तुम्ही ती टेस्ट सिरीज जॉईन करा किंवा स्वतःच्या बेसिसवरती पेपर आणून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. येते का लक्षात? पण टेस्ट सॉल्व्ह करायला पाहिजे, ती प्रॅक्टिस नसेल तर ऐन वेळेला मग ती गणित वर्क होत नाही. ते जे आपण म्हणू ना की प्रश्न इतके इतके बरोबर आले पाहिजेत, कशा प्रकारे बरोबर आले पाहिजेत, ते वर्क होत नाही. आले का लक्षात? इथपर्यंत आपण जे काही डिस्कस केले त्याच्यामध्ये काही प्रश्न आहे का? काही प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये किंवा सो मला या सगळ्यातून तुम्हाला काय सांगायचं आहे बघा, वन साइज फिट अप्रोच कडे जाऊ नका. प्रिलिमच्या बाबतीमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशनला बीट करायचं नसतं. आता हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी वाटेल, कट ऑफ आहे की तुम्हाला मार्क येणं गरजेचं आहे. मला 130 मार्क आले, मला 140 मार्क आले, बाकी कट ऑफ किती लागतो याच्याशी मला काही फारसं घेणं देणं नाही. जेवढं म्हणतायत कट ऑफ त्याच्या पार्जिननी मी वरती असेल, मला बाकीच्यांना किती मार्क येते त्याशी काही घेणं देणं नसतं. त्यामुळे तुमच्या लेवलला ठरवा की मी याच्या पुढचे 135 दिवस कशी युटिलाइज करणार आहे. यासाठी कॉशियसली वेळ द्या. एक प्रॉपर डायरी मेंटेन ठेवा, प्रिलिम रिलेटेड गाईडलाईन्स स्वतःला सांगण्यासाठी. एक प्रॉपर डायरी मेंटेन ठेवा स्वतःचा स्टॉक टेकिंग घेण्यासाठी, आपण कशा पद्धतीने जातोय हे बघण्यासाठी. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो प्रायोरिटायझेशनचा आहे. एमपीएससी प्रिलिमच्या बाबतीत मुलं म्हणतात की मी सायन्सचं काय करू, करंट अफेअरचं काय करू. त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जोपर्यंत तुमचे पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी सारखे बेसिक प्रश्न बरोबर येत नाही तोपर्यंत तुम्ही याचा विचार नाही करू शकत. मला आधी किती स्कोर आलाय, त्याच्यामध्ये पॉलिटीचे किती चुकले याचा विचार करायला पाहिजे. सायन्समध्ये किती तुम्ही काही केलं तरी एका लिमिट नंतर ते सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न असतात, काही बेसिकचे प्रश्न सोडले तर त्यामुळे त्याच्यावरती किती फोकस करायचा, कशी प्रायोरिटी. म्हणजे मी पहिल्यांदाच समजा असं म्हटलं की मी काय केलं, बाकी सगळं सोडून, पॉलिटी वगैरे सोडून माझे जे चुकत आहेत त्याच्यावरच फोकस केला. पण अरे पॉलिटी मधली काय होतंय, पॉलिटीची काय कंडिशन आहे, सगळे प्रश्न बरोबर येतात का? नाही, माझं पॉलिटी त्यातल्या त्यात बरोबर आहे. बरं आहे, बरं असून चालणार नाही बघा, ते आणखी चांगलं असायला पाहिजे. फक्त मुलांचे हे बघितले ना, पॉलिटीचे किती प्रश्न चुकलेत, इकॉनॉमीचे किती प्रश्न चुकलेत, तरी प्रिलिम मधून गो थ्रू होत आहेत, अशी बऱ्याच लोकांची कंडिशन आहे. तर त्याचा विचार करायला पाहिजे. क्लिअर? समजलंय का इथपर्यंत? तुम्हाला सब्जेक्ट वाईज काही डाऊट आहे का की काय करायला पाहिजे, कुठल्या विषयाच्या बाबतीत काय करायला पाहिजे? जिओग्राफी साठी महाराष्ट्राचं स्पेसिफिकेशन करायला लागणार. बघा, आधी तर ना जे आपण म्हणू की कॉमन सिलेबस आहे तो जिओग्राफी ऑफ इंडिया, ह्युमन जिओग्राफी, त्याच्यावरती फोकस करा. महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या जिओग्राफी याच्यावरती तुलनात्मक दृष्ट्या प्रश्न कमी असतात, बरोबर. तर त्या प्रश्नांवरती तुम्ही आधी एनर्जी एक्झॉस्ट करणार असाल तर ते काही वर्क होणार नाही. आधी बाकीचे प्रश्न बरोबर आणा, त्यानंतर त्या पर्टिक्युलर टॉपिकसाठी काम करता येईल. ठीक आहे? अजून बघा, बरं मी सब्जेक्ट वाईज जातो. पॉलिटीमध्ये काही डाऊट आहे का? मला वाटतं सोर्सच्या बाबतीमध्ये पॉलिटीच्या कोणाला काही डाऊट नसेल, बरोबर. पॉलिटिकल मला प्रायोरिटायझेशन
क्वालिटीचं साधारण जर असं मायक्रो लेवलला जर अनालिसिस केलं तर साधारणतः मी ज्या प्रकारे अनालिसिस केलं तर त्या प्रकारे साधारणतः 47 असे टॉपिक निघत आहेत. त्यामध्ये असे काही टॉपिक्स आहेत की त्यावर डायरेक्ट प्रश्न आलेले आहेत मागच्या 13 वर्षांमध्ये ते टॉपिक डायरेक्टली आपण स्किप करायचे, त्याची त्याला रीड करायचे पण रिव्हिजन कमी करायचं. त्यामुळे नेमकं काय करू शकतो? हे बघा, आता मी असं म्हणतोय की एखादा टॉपिकला प्रश्न आलेला आहे याचा अर्थ तो येणार नाही असं नसतं. तुम्हाला ना या प्रिलिमच्या बाबतीत असे फार कमी सोर्सेस आहेत की जे चांगले करायचे. क्वालिटी त्यातलं एक पुस्तक आहे, जे पुस्तकावरती कंट्रोल मिळवायचे असे फार कमी पुस्तक आहेत ना. इकॉनॉमीचं काही असं बल्की नाहीये त्याचं ह्याचं एमपीएससी प्रिलिम्स. जॉग्राफीचं फार थोडंफार आहे पण इतकं बल्की नाही. मग पॉलिटी हा एकच विषय असेल की जो जास्त डिटेलमध्ये करायचा तर त्याला करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. दुसरं, माझी प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी ही मी या जगातला सगळ्यात दुर्दैवी माणूस आहे या दृष्टीनेच करायला पाहिजे. की आतापर्यंत कधी नाही आलेलं मी दुर्दैवी आहे ना, येऊ शकतं. तुम्ही म्हणाल की या आतापर्यंत कधीच एमपीएससी सीसॅट अवघड नाही, मी अत्यंत दुर्दैवी माणूस आहे या जगात, माझ्यासाठी येऊ शकतं. असं झालं तर बरोबर. त्यामुळे उगाच आपण म्हणू अनसर्टनिटीला अनसर्टनिटी हे उत्तर नाही पाहिजे. किती सोर्सेस आहेत तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. काही चॅप्टरवरती पुन्हा पुन्हा प्रश्न आहेत, ते आणखी चांगले करा, पण याचा अर्थ दुसरे चॅप्टर करू नका असं नाही. त्याला पण बेटर करायला पाहिजे, बऱ्यापैकी करायला पाहिजे. मग जशी परीक्षा येईल म्हणजे तुमच्या इंडेक्समध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता की बाबा हे चॅप्टर्स आहेत ना परत परत येत आहेत, विचारले जात आहेत, ते आणखी चांगले करा ना, काही हरकत नाही. म्हणजे बाकीचे चॅप्टर 5 रिवाइज करते ते 10 करा, पण हे करा. आले का लक्षात? सो ते काय होईल की जर समजा त्याच एरियातून प्रश्न आले तर ते काही आपण त्याच्याबाबत नाही करू शकत नाही एक्झाम हॉलमध्ये. दुसरं असं तेच प्रेशर येईल तुला की अरे हेच मी चॅप्टर सोडला होता, याच प्रेशर एक्झाम म्हणजे तुला कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर पडेल पण त्यांनी पण अंडर कॉन्फिडंट फील होऊ शकतो एक्झाम हॉल. सो मी काही सोर्सेस इतके चांगले केलेले आहेत की मला ना आता त्याच्यात काही डाऊट वाटत नाहीये किंवा काही टेन्शन वाटत नाही, अशा लेवलला ते व्हायला पाहिजे. पुढे पॉलिटीच्या बाबतीत काही प्रश्न? बघा, पॉलिटी या विषयाचा एक सगळ्यात चांगला मुद्दा काय, पॉलिटी समजत नाही असा बिलकुल मुद्दा नसतो. पॉलिटी सगळ्यांना समजतं, पण पॉलिटीचा सगळ्यात प्रॉब्लेम असा आहे की ते खूप वोलाटाईल असं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ग्रे एरियाज आहेत की ज्याच्यातून प्रश्न विचारू शकतात आणि ते चुकू शकतात. सो त्या केसमध्ये ती जर परत परत रिव्हिजन झाली नाही, परत परत इंटरनलायझेशन झालं नाही तर मग ऍक्च्युअली इश्यू होतात. सो काय करायला पाहिजे, रिव्हिजन करायला पाहिजे, प्रोएक्टिव्हली रिव्हिजन करायला पाहिजे. कारण पॉलिटीमध्ये लवकर विसरण्याचे चान्सेस असतात. तुम्ही टेस्ट सिरीज द्यायला लागले की तुम्हाला लक्षात येईल की काही गोष्टी माझ्या लक्षात राहतात, काही लक्षात राहत नाहीत. मग त्या लक्षात न राहणाऱ्या गोष्टींवरती अजून जास्त फोकस करा, कदाचित त्याच्या मायक्रो नोट्स काढा. या गोष्टींना मी सतत मिस आउट करतो, त्याची काढली तरी चालेल की एवढ्या टेस्ट दिल्यानंतर पण हे विसरलं जातं. पण पॉलिटीच्या बाबतीमध्ये मी सांगेन थोडी प्रोएक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट वाढवा, ग्रुप बेस्ड डिस्कशनला प्रायोरिटाईज करा. ओके, अजून पॉलिटीच्या बाबतीत काही डाऊट नाही. इकॉनॉमीच्या बाबतीत काही डाऊट आहे? कोणता आहे तुमच्याकडे? मराठीमध्ये कोणता आहे? इकॉनॉमीला बघा सोर्सचा काही फारसा प्रॉब्लेम नाहीये. बेसिक कन्सेप्ट सिमिलर आहे की आपण म्हणू की ज्या नॅशनल इन्कम चॅप्टर आहे, गव्हर्नमेंट बजेट चॅप्टर आहे, ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या सेम आहेत सगळीकडे. फक्त काय एमपीएससीला काही ठिकाणी खूप फॅक्च्युअल डिटेल लागतात, पॉवर्टीच्या चॅप्टरला, नॅशनल इन्कमच्या चॅप्टरला. सो त्या गोष्टी फक्त बाजूला थोड्याशा करायला पाहिजे. सो समजा तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये करताय आणि एखादा ऑल इंडिया लेवलचा सोर्स फॉलो केला ह्याच्यासाठी, त्या पर्टिक्युलर चॅप्टरसाठी जे चॅप्टर विचारते एमपीएससी परत परत, नॅशनल इन्कम, गव्हर्नमेंट बजेट वगैरे, मग ते सोडून फक्त देसलीच्या पुस्तकमधून किंवा बाकीच्या पुस्तकामधून काय करा, एमपीएससी स्पेसिफिक जे पॉईंट आहेत ते करा. म्हणजे तुम्हाला परत मेन्सला वेगळा टॉपिक करायची गरज किंवा वेगळा चॅप्टर करायची गरज किंवा वेगळं पुस्तक करायची गरज लागणार नाही. समजा तुम्ही विवेक सिंग मधून केलं आणि मग फक्त नियोजनाचा टॉपिक ते शेवटी देसलेच्या बुकच्या शेवटी दिलंय बघा, पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना डिटेलमध्ये दिलंय, मग ते त्यातून फक्त करा. कारण पंचवार्षिक योजना युपीएससी लेवलच्या बुकमध्ये तितक्या डिटेलमध्ये नाहीये.
दारिद्र्य हा टॉपिक फॅक्च्युअल बेसिस वरती तितका डिटेलमध्ये नाही. अजून इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये डाऊट? जॉग्राफी, जॉग्राफीच्या बाबतीत काय डाऊट आहे? काही नाही. हिस्ट्री, सर जॉग्राफीच्या बाबतीत एनसीआरटी वाचायच्या की स्टेट बोर्ड वरतीच एमपीएससी एनसीआरटी मधून डायरेक्ट लाईन पिक करते बघा. एनसीआरटी मधून त्यांनी डायरेक्ट लाईन पिक केलेल्या आहेत. 11वीची 12वीची जे एनसीआरटी आहे एमपीएससी मध्ये डायरेक्ट कॉपी पेस्टेड ते प्रश्न असतात. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर एनसीआरटी वाचायला पाहिजे. 11वी 12वीच्या आधी प्रायोरिटाईज करा, मग 6वी ते 10वीच्या वाचायला पाहिजे. मग जर समजा नसाल तर मग स्टेट बोर्डकडे जायला हरकत नाही. पण हे मोर ऑर लेस दिसतंय की त्या सोर्स मधून जर ते डायरेक्टली की पिक करत असतील तर तो सोर्स मी केलेला जास्त बेटर राहील. पुढे हिस्ट्रीमध्ये काय डाऊट? समाज सुधारकांसाठी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला काही पीडीएफ आणि लेक्चर शेअर करतो, ते तुम्ही केले तरी चालेल. तुम्ही एकदा तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की समाज सुधारकाचा पॉईंट असं पण नसतो की खूपच करण्याची गरज आहे. तुम्ही थोडंसं स्टेट बोर्डच्या लेवलला केलं आणि जे आपण मटेरियल पाठवतो ते केलं तरी चालेल. सो त्याच्यासाठी किती एनर्जी इन्व्हेस्ट करायची हे बघितलं पाहिजे. म्हणजे यावर्षी जे समाज सुधारकाचे प्रश्न होते ते मी त्या सिच्युएशनल अवेअरनेसच्या व्हिडिओमध्ये दाखवून दिले की ऍक्च्युअली ते काय होते, ऑन द स्पॉट डिसिजन मेकिंगचेच होते. सर मिडिवल एन्शियंट आणि मॉडर्न मध्ये जे बायफर्केशन आपण करू शकतो मिडिवल वाईज, तर मग जास्त वेळ एमपीएससीच्या बाबतीत मॉडर्नला प्रायोरिटाईज करायला पाहिजे, मग एन्शियंट आणि मग मेडिवल. हे करताना एक लक्षात घ्या, आता तुमच्या समोर डिस्क्रिप्टिव्हची मेन्स आहे, त्यामुळे सोर्स निवडताना जर निवडला नसेल तर तो एक्सक्लुझिव्ह नको. म्हणजे मी प्रिलिमला वेगळा सोर्स आहे मेन्सला वेगळा सोर्स आहे असं नको. तो सोर्स स्कॅटर झाला पाहिजे प्री आणि मेन्सला. एमपीएससी आहे त्याच्यात समाधान महाजन जर वाचले तर ते क्वेश्चन्स फॅक्च्युअल जास्त पडतात. नाही, तुम्ही पण इंग्लिश मध्ये वाचताय की मराठीमध्ये वाचताय? दोन्ही पण आहे, पण मी इंग्लिशच वाचते आता. जर तुम्हाला मेन्स इंग्लिश मध्ये द्यायचे तर इंग्लिश मध्ये करायला पाहिजे ना. स्पेक्ट्रम मधून क्वेश्चन करायला पाहिजे. येतात, त्याचा काही संबंध नाही बघा. सगळ्या मॉडर्न इंडिया सेमच आहे ना. एमपीएससीने थोडी सांगितले समाधान महाजन हे आमचा सोर्स आहे म्हणून. असं नाही ना, फॅक्ट आहेत ना तिथे. पण मी तुम्हाला पर्सनली सांगतो, मी स्पेक्ट्रम किंवा हे नाही वाचलंय. मराठीमध्ये सुमन वैद्य आणि शांता कोटेकर यांची आधुनिक भारताची पुस्तक आहे. 3 खंड आहेत, मोठी पुस्तक आहेत ती ऍक्च्युली. आणि ती जर तुम्ही वाचलीत तर तुम्हाला असं वाटणारच नाही ही प्रिलिमसाठी पुस्तक आहे. पण त्यातून ईच अँड एव्हरी प्रिलिमचा क्वेश्चन सॉल्व्ह होतो, कारण ती तितके डिटेल आहेत, कॉम्प्रिहेन्सिव्ह आहेत. तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागत नाही, स्टोरीला टाईप लक्षात राहतं. सो त्यातून तुमच्या सोर्सचा प्रॉब्लेम नसतो, तो पुन्हा पुन्हा वाचा, त्यातून प्रश्न दिसायला लागतील. या वर्षीचा तो प्रश्न होता की ते कोण गेले होते तिकडे दरबारामध्ये किंवा याच्यामध्ये, डायरेक्टली सुटतो त्या सोर्स मधून. सो सोर्स तुम्ही पुन्हा पुन्हा वाचला तर तो रिफ्लेक्शन देईल, तो उत्तरापर्यंत पोहोचवेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मेन्सला वेगळं आणि प्रिलिमला असं करणार असाल बघा, ज्यांची मेन्स कमी झालेली आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, प्रिलिम मधले विषय असे चांगले करा की प्री नंतर ते विषय तरी मेन्स साठी करावे लागणार नाहीत. पॉलिटी, इकॉनॉमी, मॉडर्न इंडिया, जॉग्राफी हे विषय मेन्सला पण सेमच आहेत ना. पण ते जर तुम्ही वेगळा सोर्स वापर केला आणि परत मेन्सच्या वेळेला वेगळा केला तर मेन्सला त्या गोष्टी होणार नाहीत. आले का लक्षात? सो एक्सक्लुझिव्ह सोर्स नको. पुढे पंचायत राजसाठी ते पुस्तक आहे ना, ते फॉलो करा. पण ते पण लक्ष्मीकांतमध्ये चॅप्टर्स आहे. पंचायत राजवरचं ते पुस्तक आहे, कोण लेखक आहेत मला आठवत नाही तुम्हाला, लवटे सरांचं पुस्तक आहे. मोस्टली काही प्रश्न ह्याच्यामधून लक्ष्मीकांत मधूनच सॉल्व्ह होतात. जर तुम्हाला ऍडिशनल करायचं असेल तर बघा, ह्यात पण प्रायोरिटी लिस्ट ठरवा. हे आधी झालं की हे झालं की हे. 160 मार्क झाले की 165 ला जाण्यासाठी काय करता येईल याचा विचार करता येतो. आधी 160 ला जायला पाहिजे, बरोबर. पुढे हिस्ट्री नंतर कोणता विषय राहिला आपला? सायन्स. बघा, सायन्सला 20 प्रश्न असतात, त्यातले
एक 6 ते 7 प्रश्न सिच्युएशनल असतात. सिच्युएशनल म्हणजे काय? ऑन द स्पॉट डिसिजन मेकिंगचे, लॉजिकल इलिमिनेशनचे. एक 7 ते 7 प्रश्न बेसिक असतात, ज्याच्या बेसिसवरती तुम्ही अभ्यासाने जाऊ शकता. उरलेल्या एक 6 प्रश्नांमध्ये आपण म्हणू तुम्ही किती एफर्ट द्या, सायन्सच्या प्रश्नांपर्यंत जाणं अवघड जातं. तुमचा पर्पज काय असायला पाहिजे? बेसिकच्या लेवलला मी म्हटलं ना की एक सेशन बघा म्हणजे समजा तुम्हाला आयडियली आता प्लॅन करायचं झालं आणि मी पूर्ण प्रिलिमकडे शिफ्ट झालोय, मला लेवलला पूर्ण प्रिलिम करायची, मी म्हणेन पहिला सेशन मी देईन पॉलिटीला, कारण ह्या विषयात सगळ्यात जास्त मार्क मिळवायचे, बरोबर. दुसरा सेशन मी देईन करंटला आणि इकडे तिसरं देईन सायन्स. मग काय करेन मी? ते सायन्सचं एक बेसिक पुस्तक स्टार्ट करेन, बरोबर. ते करायला घ्या. सोर्स मोर ऑर लेस सगळे एकच वापरतात, बस सरांचं पुस्तक वापरतात ते वापरा, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. स्टेट बोर्ड करायचं, स्टेट बोर्ड करा. प्रश्नांची संख्या लक्षात घ्या, किती येत आहेत बेसिकचे प्रश्न, त्याच्यावरून तो ओव्हरऑल प्लॅन ठरवा. पुढे इन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न आहेत. कोणतेही एक बेसिकचं पुस्तक वाचा, बेसिक कन्सेप्ट वाचा आणि करंट अफेअर बेस्ड प्रश्न आहे ते बरोबर आले पाहिजेत इन्व्हायरमेंट. क्लिअर? अजून कोणता विषय राहिलाय का? तुमच्या लेवलला सुरुवातीला पहिल्यांदा काय झालं पाहिजे? अनालिसिस झालं पाहिजे, बसलं पाहिजे, स्वतःचा पेपर घेऊन, स्वतःच्या अभ्यासाचं हे घेऊन प्रॉपर स्टॉक टेकिंग एक्सरसाइज झाला पाहिजे की नक्की आता मी कुठे आहे, त्याच्यावरची पुढची दिशा, पुढे काय हे ठरतं. जर पुढे काय हे दुसऱ्याच ऐकायचं झालं तर मग अवघड आहे बघा. आधी स्वतः त्याचा एक्सरसाइज करा, स्वतःच हे करा. लक्षात येत आहे? या पुढच्या 2 दिवसांमध्ये ते करा. तुमचं जर याच्या आधी तुम्ही अटेम्प्ट दिलाय आणि तो पेपर तुमच्याकडे आहे, तर तुम्ही जे अनालिसिस केलंय आणि पुढचा प्लॅन ठरवलाय, तो प्लॅन आणि तुमचा तो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेऊन मला भेटा. आपण ठरवू की यात काही कोर्स करेक्शन करण्याची गरज आहे का, याच्यात काही प्रायोरिटी मध्ये बदल करण्याची गरज आहे का, याच्या बेसिसवरती आपण जाऊ. कारण प्रिलिमच्या बाबतीमध्ये फुल फ्लेज बॅच पेक्षा आपण मेंटॉरशिप बॅच लॉन्च करणार आहोत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ती स्ट्रॅटेजिक गाईडलाईन्स देणं, स्ट्रॅटेजिक हँड होल्डिंग सपोर्ट करणं, हा त्याच्यामध्ये अप्रोच असेल. येते लक्षात? त्याच्यामध्ये मग इकॉनॉमीचे पर्टिक्युलरली काही लेक्चर, पॉलिटीचे काही लेक्चर, असे जे हाय इल्डिंग टॉपिक आहेत की जे लेक्चर घेतल्यानंतर प्रश्न बरोबर येऊ शकतात, याच्यावरती आपला फोकस असेल. बट फोर ऑर लेस त्या मेंटॉरशिपच्या कंपोनेंट वरती जास्त फोकस असतो. काही प्रश्न आहेत का तुमचे स्पेसिफिक प्रिलिमच्या ओरिएंटेड? तर ते आपण घेऊ. दोन्ही एक्झाम बघा, जे युपीएससी आणि एमपीएससी दोन्ही टार्गेट करणार आहेत त्यांच्यासाठी एक लक्षात घ्या, 2 पैकी एक पहिली प्रायोरिटी ठरवा. मी जरी दोन्ही देणार, दोन्ही देणं हे आयडियल आहे बघा सध्या 2026 साठी. जर तुम्ही दोन्हीचा याच्या आधी काही अभ्यास केलेला असेल, तुमचा अभ्यासाचा काही बेस असेल, दोन्ही आयडियली द्यायला पाहिजेत. कारण जो एमपीएससी प्री आणि युपीएससी प्री दोन्ही पास होईल त्याच्यासाठी पुढच्या वर्षीची कंडिशन, या वर्षीची कंडिशन आयडियल. ऑगस्टला युपीएससी मेन्स आहे, ऑक्टोबरला एमपीएससी मेन्स आहे. सो ऑगस्टला युपीएससी मेन्स दिले, परत मला 1-1.5 महिना मिळतोय एमपीएससीच्या मेन्सची तयारी करायला आणि मी त्या चांगल्या फ्लो मध्ये असणार आहे. सो कंटिन्युअस वर्षभर अभ्यासाच्या स्टेजमध्ये राहणं आणि रिझल्ट पर्यंत जाणं, याच्या जवळ जाण्याचा चांगला चान्स आहे. फक्त एवढंच, एक पहिली एक्झाम टार्गेट करा, युपीएससी की एमपीएससी. बघा, दोन्हीमध्ये विषयाच्या बाबतीत पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, हिस्ट्री याला काही सोर्स वेगळे नाहीच, बरोबर. सोर्स सेमच आहे. काय वेगळं आहे? सायन्सचं एक्स्ट्रा गोष्टी थोड्याशा इथं करायच्या जे तिकडे नाहीये. ते टेक्नॉलॉजी बेस्ड प्रश्न विचारतात युपीएससी वाले, हे कोर सायन्सचे प्रश्न विचारतात, बरोबर. दुसरं, करंटचं ओरिएंटेशन वेगळं आहे, पुन्हा तिकडे थोडं अप्लाइड आहे, इकडे थोडं फॅक्च्युअल आहे. पण मोस्टली करंटचे पण प्रश्न सिच्युएशनल असतात, ठीक आहे. सो एक सायन्स हा विषय वेगळा आहे की जो तुम्हाला एक्स्ट्रा करायचा आहे, आणि करंट अफेअरचं थोडं सप्लिमेंटरी रिडिंग करायचंय, ते नंतर करता येतं जर तुमचा युपीएससी फोकस आहे.
समजा माझा इनिशियल फोकस एमपीएससी आहे आणि नंतर मी युपीएससी कडे वळणार आहे, तर मी असं सजेस्ट करेन की युपीएससीला ना प्रिलिमला वेगळा अभ्यास लागत नाही. युपीएससी प्रिलिमचा पेपर सॉल्व्ह करण्याची मेथडॉलॉजी ऑलटुगेदर वेगळी आहे. पेपर सॉल्व्ह करायला पाहिजे. युपीएससी प्रिलिमसाठी पेपर सॉल्व्ह करेन, एमपीएससी प्रिलिमसाठी पेपर सॉल्व्ह करेन. सो पेपर सॉल्व्हिंग आणि हा एक विषय हे फक्त बाजूला करून थोडा अभ्यास करायला पाहिजे. मग मी बोललो की मी ना मार्च एप्रिल पर्यंत ओव्हरऑल युपीएससी केली. एप्रिल मध्ये मी काय केलं, सायन्सचा अभ्यास केला आणि मे मध्ये दोन्ही एक्झाम दिल्या. असं करता येईल. किंवा माझा एमपीएससी वरती फोकस आहे, मी आतापासूनच सायन्स वगैरे गोष्टी करून घेतल्या आणि युपीएससी रिलेटेड ज्या ऍडिशनल गोष्टी आहेत त्या मी त्या एप्रिलमध्ये करायला घेतल्या. तशा फार वेगळ्या गोष्टी मिळणार नाहीत की ज्या तुम्हाला वेगळ्या करायच्या आहेत. येते लक्षात? सो दोन्ही एक्झाम आयडियली मी सांगेन की टार्गेट करायला पाहिजेत, पण एक एक्झाम त्यातली आधी काय करा, प्रायोरिटीवरती घ्या. आणखी काही प्रश्न? प्रिलिमच्या रिलेटेड, एमपीएससी प्रिलिमच्या रिलेटेड आणखी काही प्रश्न आहे का? ठीक आहे, नसेल तर 2 ते 3 दिवस घ्या. म्हणजे आज मला वाटतं कोणता वार आहे, शुक्रवार आहे, शनिवार रविवार कॉशियसली दिवसातला थोडासा वेळ द्या, ज्याच्यात तुम्ही ओव्हरऑल असेसमेंट करताय. वेअर डू आय स्टँड, मी कुठे स्टँड करतोय आणि नक्की पुढच्या 130 दिवसांमध्ये मला काय करायचंय, याचा एक्झरसाइज झाला की तुम्हाला मेसेज करा, आपण त्यानुसार भेटूया. की माझा हा प्लॅन बनलेला आहे, माझी ही ह्या पेपरमध्ये कंडिशन होती, त्यापुढे मी काय करणार आहे. क्लिअर? काही डाऊट असेल तर आपण बोलूया, अदरवाईज थांबू.